महिला मंडळ धामणी उपस्थित दत्ताराम गागरूम साहेब, त्याचप्रमाणे रमेशजी माळी साहेब, या स्पर्धेचे आयोजक सचिन गागरूम, विकास गागरूम, सर्व धामणी भैरव, आपण जर पाहिलं तर सोमय्या भैरवनाथ क्रिकेट संघाचे खेळाडू यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। पहिला सामना कुडूक विरुद्ध देवरा, ज्यामध्ये कुडूक संघ विजयी, आणि पहिल्या फेरीचे सामने त्यामुळे 3 ओव्हरचे सामने राहतील याची नोंद घ्या। दुसऱ्या फेरीचे सामने 2 ओव्हरचे राहतील, ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नाही। हा दुसऱ्या गटातील पहिला सामना आहे 3 ओव्हरचा, ज्या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अमर जाधव। स्वतः स्पर्धा परीक्षासाठी खूप मेहनत घेतली, पोलीस भरती, त्यानंतर आज शिक्षक म्हणून निश्चितपणे आपले योगदान देतात। मात्र खऱ्या अर्थाने एक खेळाडू, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्यांच्यामध्ये लपलेला आपण पाहतोय, तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अमर जाधव। स्ट्राईकला बॅटर आहे अक्षय, नॉन स्ट्राईकला रोशन मोहिते। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, पन्हळी बुद्रुक विरुद्ध वेसवी। पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण अक्षयचा 6 धावा। पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण, लुझनर बॉल होता, ओव्हर पिच मिळाला, ऑफ ब्रेक, ऑफ कटर, ज्या प्रकारचा नेहमीच अमर टाकतो, आणि आपण पाहिलं ज्या प्रकारे पहिल्याच बॉलवर समोर आक्रमण, षटकार, आणि या 6 धावाने सुरुवात। पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। एक लॉंगॉनला खेळाडू आहे आणि एक खेळाडू आहे डीप स्क्वेअरला, ज्या ठिकाणी प्रशांत आहे। पन्हळी बुद्रुक विरुद्ध रोशन यांचा संघ वेसवी। पुढचा बॉल अमरचा, अक्षय साडी, स्लोवर वन, लेग ब्रेक, ही ओळख आहे अमरची। ओळखलं होतं लवकरच, बॅट्समन समोरचे चेंडू छान खेळतायत, लगेच लेंथ वेगळी केली, लेंथ जी लाईन होती ती बदलली आपली, आणि निश्चितच त्यामध्ये यशस्वी होत आहेत, कारण पहिलाच बॉल बरोबर ऑफ कटर बॅटच्या खाली मिळाला होता, ज्याला समोर पाठवलं लॉंगॉनच्या वरून षटकार। दुसरा बॉल स्लोअर वन, चांगला चेंज ऑफ पेस होता। 2 बॉल, धावसंख्या 6। पुढचा बॉल स्ट्राईकला अक्षय, अक्षय साडी, फास्टर वन, समोर खेळाडू नाही आहेत, 1 बाउंड, चेंडू सीमा पार, हा नाही, षटकार आहे, 6 धावा। व्हॉट अ शॉट। साची पण आलेली या 10वीला आहे, तिला देखील शुभेच्छा 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना। क्रिस, साची, इरा आणि मम्मी रिया या परिवाराचं देखील तितकंच अभिनंदन आहे। चांगली स्पर्धा। धावसंख्या 2 षटकारानंतर 12, 3 बॉल 12, समोर बाउंड्री जवळ आहेत, त्यामुळे बॅटिंगमध्ये 3 ओव्हरमध्ये 40-50 देखील या पिचवर निश्चितपणे तुम्हाला चेसेबल आहेत। 3 ओव्हरमध्ये जर 40 असतील तरी होऊ शकतात, 3 ओव्हरमध्ये 30 असतील तरी होऊ शकतात, 3 ओव्हरमध्ये 50 देखील होऊ शकतात। का तर बाउंड्री बघा, मिड विकेट आणि लॉंग ऑफ लॉंग ऑन, जवळ बाउंड्री आहे, पॉईंटला रिव्हर्स मारला षटकार मिळू शकतो। त्यानंतर मिड विकेट ज्या ठिकाणी प्रशांत उभा आहे त्या ठिकाणी फक्त बॉलचा टप्पा तुम्हाला चांगला ठेवावा लागेल। या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल, एक चांगला खेळ करायचा असेल। पुढचा बॉल अक्षय साडी, अमर, समोर स्टँड अँड डिलिव्हर, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, 3 सिक्सर in the first over. What a batting by Vesvi, and the batsman is on fire, Akshay. In the first over, the main leader bowler as far as team Panhari Budruk is concerned, Amar Jadhav, and what a batting, absolutely wonderful batting. Each and every ball he has to play according to the merit of the ball. Dhav Sankhya 18. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही निश्चितपणे धन्यवाद देतो अनिल दादा रटाटे, हे देखील ही स्पर्धा पाहत आहेत मुंबई वडाळ्यावरून, आणि या स्पर्धेला शुभेच्छा आहेत। AR ग्रुपची स्पर्धा लवकरच तुम्ही पाहणार आहात दिनांक 15 मार्चला। अजून एक स्पर्धा सह्याद्रीनगर चारकोप कांदिवली या ठिकाणी, आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं योगदान वेगवेगळे सर्व खेळाडू आहेत, सचिन शिगवण, कुडूक बुद्रुक बोरीचा कोण, ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आयोजकांना देखील आपण पाहिलं, सर्व शुभेच्छा आहेत। खूप छान क्रिकेटचे सामने, खूप खूप शुभेच्छा। हा मेसेज सचिन शिगवण कुडूक यांचा आहे। खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानावर, निश्चित या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशोक गंगाराम मेडेकर केरी यांनी देखील शुभेच्छा दिल्यात। अप्रतिम समालोचन आणि खूप छान क्रिकेट
अनिलजी रटाटे आणि सचिन शेठ घागरूम. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जे योगदान या ठिकाणी आहे आणि विशेषतः सचिन घागरूम आणि खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय की सचिन शेठ यांचे AR ग्रुपकडून विशेष अभिनंदन. पहिल्यांदा कळकवणे इथे दामणी सपाट या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा खेळवल्याबद्दल खूप सुंदर आयोजन, समालोचन राजेशदादाचे देखील यांचे दमदार आवाज स्पर्धेची शोभा वाढवते आणि चांगले लाईव्ह सामने बघायला मिळतात. अजून एक षटकार, गेंद बनी दर्शक और दर्शक बने दिवाने. या ठिकाणी ओमकार प्रोडक्शन यांच्याकडनं समालोचक अब्दुल साहेब. सुंदर सुरुवात राजूदादा, आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान आयोजन. इरा स्पोर्ट्स राहुल कोबनाक, त्यानंतर आपण पाहतोय समीर कलमकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्या. चेंडूला खेळल्या मिड विकेटच्या आणि काव करण्याच्या मधून चेंडू सीमा पार, चौकार. आणि AR ग्रुपकडून सचिन शेठ घागरूम यांच्यासाठी विशेष आभार, अभिनंदन दिलेल्या अनिल रटाटे यांच्याकडून. खूप चांगला निर्णय. फेकी गोलंदाजी नाही चालत आहे ते. अंपायरचं देखील कौतुक केलेलं आहे. छान क्रिकेट खेळा कोकणी. पांड्या भाऊ छान बॉलिंग. सार्थकचं कौतुक झालेलं आहे. बेस्ट ऑफ लक शिपोळे. त्यानंतर खूप छान आयोजन या स्पर्धेचं आणि अंपायरचं विशेष कौतुक आहे दोन्ही. आणि व्हाट अ शॉट. बघा प्रत्येक बॉल अक्षयने ज्या प्रकारे खेळलेत, बॅटवर बॉल घेतोय त्याची बॅकलिप बघा. सर्व फटके तुम्ही चांगल्या प्रकारे जर बॅटवर सजवले तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. प्रत्येक बॉल पहिल्या ओव्हरला 3 बॉल बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन. पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह लक्षात ठेवा, नदीमबाई यांची ही ब्रॉडकास्टिंगची टीम आहे. सोहम आमचे साईड कॅमेरामॅन आहेत. प्रमुख सायूब मी विनंती करतोय. शांतिदूत 11 देव्हारे शिपोळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. शांतिदूत 11 देव्हारे शिपोळे. रोशन. धावसंख्या टोटल 33. बॉल थोडा खाली लागला. अक्षय खूप चांगली बॅटिंग करतोय. अक्षय आणि रोशन मोहिते. धावसंख्या टोटल 34. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पन्हाळी बुद्रुक विरुद्ध सामना सुरू आहे. शिपोळे वेसवी या दोन संघांमध्ये. महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गीताताई गंगाराम बागणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. रियाताई आहे. सर्व महिला या ठिकाणी उपस्थित. नंदिनी निलेश पवार. फुल टॉस. विकेट किपर आणि नाही, झेल सुटतोय अमरकडून. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. प्रयत्न फसला. झेल देऊन बसला. मात्र विकेट किपरने झेल सोडला. धावसंख्या 35. झेल सुटला आणि धावसंख्या 35. पुढचा चेंडू रोशन. आकुटप्प्याचा चेंडू. चांगला बॉल. बॅटची एज स्वतः बाहेर निघाले. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. पाहिलं होतं मात्र त्याला कळलं होतं की बॉल एज लागलेला आहे. अप्रतिम बॅटिंग. जोरदार टाळ्या होत्या अक्षयसाठी. नवीन बॅटर आता येतोय. यश आहे ना बॅटर. यश. गोलंदाज प्रशांत. राईट मोर द विकेट. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी पांडुरंग शेठ यांना विनंती करतोय. पेंडारी साहेब पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. सोहम थोडासा कॅमेरा आपण इकडे करूया. पांडुरंग शेठ पेंडारी यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. थोडं साईड लावा. अंपायर बघा समोर. टॉस झालेला. थांबा इकडे बाबा इकडे या. बरोबर समोर त्यांना घ्या सेंटरला. सचिन थोडं साईडला. चला ये विगो बोला. उडवा. काटा आणि छापा आलेला आहे. तर मी टॉस जिंकलेला आहे. शांतिदूत 11 देवारी आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले नाही आहे. 4-5ची असेल आणि 4 कंपल्सरी आतमध्ये. अजून एक खेळाडू बाद होतोय. बॅटची एच आणि आता रोशन बाद होतोय. रोशन मोहिते गेले कित्येक वर्ष वेसवी संघाचा हुकमाचा एका आधारस्तंभ.
रनआउटची संधी आणि बाद. तू मै मध्ये गाडी सुटून जाते. वाट पाहायला गेलो तर निश्चितपणे वेळ होते. आणि बॅटर आउट झालेला आहे आर्यन आणि आता क्षितिज जातोय. बघा गॉगल घालून उमरोलीचा खेळाडू आलेला आहे. मेरी झलक सबसे अलग. सध्या युवा खेळाडू म्हटलं तर फक्त इन्स्टा इन्स्टा आणि फक्त इन्स्टा. मात्र इन्स्टा बरोबरच अभ्यास देखील करा, मेहनत करा, चांगलं क्रिकेट खेळा, स्पोर्ट्समध्ये देखील नाव कमवा. बंटी पण बसलेला आहे इथे. पुढचा बॉल खाली राहतोय. पहिला बॉल आजच्या दिवसातला जो बॅट्समनला अनप्लेबल झाला. मी मगाशी म्हटलं ज्यावेळेस मालेगाव विरुद्ध सामना होता सुरू शिपोळे आणि मालेगावच्या राजेंद्रने बॉल कॅरी केला होता हाईटच्या वरती आणि तेव्हा मी म्हटलं होतं की फास्टर बॉलरला ही खेळपट्टी निश्चितपणे मदत करेल. मात्र बघा आत्ता देखील बॉल खाली राहिला. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. नो क्लू व्हॉट्स इन द हँड्स ऑफ द बॅट्समन. इट्स अनप्लेएबल. नेक्स्ट वन राईट ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंज ऑफ पेस ऑफ कटर. Another dot delivery. The batsman waiting for the big one. Didn't get proper connection. And the timing of the batsman. The new batsman is on strike. Yash. He's taking the charge against Prashant. But didn't get proper connection. Another dot delivery. Back to back 2 dot. Run संख्या score 37. प्रशांत की अगली गेंद यश के लिए. अच्छी गेंद थी लेकिन जिस गेंद को खेले बैकवर्ड्स खेले की तरफ जब तक कि वहां पर विकेट कीपर जाएंगे. एक रन तो पूरा किया. रन आउट का मौका बनेगा. 2 रन. और इन 2 रनों के साथ अब रन संख्या 39. ओवर नंबर ये चलता हुआ तीसरा बॉल अब तक हो चुके हैं 5. निलेशजी मोरे यांचं हार्दिक स्वागत. कुणबी समाजोन्नती संघ मंडणगड मुंबईसाठी आपलं योगदान देणारे कुणबी युवा मंडणगड. चला जगण्याची दिशा बदलूया. उमरोली संघाचे एक जबरदस्त खेळाडू. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगमधील. राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईकला यश. पुढचा बॉल प्रशांतचा. व्हॉट अ शॉट. चांगलं टायमिंग आणि चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. धावसंख्या 45. 46 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांची गरज. मी सोहम कॅमेरामॅनला विनंती करेन. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई एक जबरदस्त राजकीय व्यक्तिमत्व, सामाजिक व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, उमरोली गावचे सुपुत्र. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने जो नुकताच एक जबरदस्त कार्यक्रम मंडणगडमध्ये संपन्न केला आणि खूप चांगला जनसंपर्क. निलेश मोरे यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर क्रिकेट देखील तितकं त्यांना जवळ आहे, तितका समाज जवळ आहे आणि सामाजिक राजकीय दृष्ट्या निलेश मोरे यांच्याकडून या स्पर्धेला 501 रुपयाची देणगी स्वरूपात सदिच्छा भेट मिळालेली आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. फक्त या स्पर्धेपुरतं असं नाही, गेले 10 ते 15 वर्ष आम्ही निलेश मोरे यांना जवळून पाहतोय. युवा खेळाडूंसाठी पाठिंबा, युवा खेळाडूंना एक मार्गदर्शन आणि त्या व्यतिरिक्त सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये देखील केवळ एक वेगळेपण आपण नेहमीच त्यांचं पाहिलेलं आहे. आणि युवा तरुण यांना काय अपेक्षित आहे हे नेहमीच त्यांची नाळ ओळखणारा, त्यांची नाडी ओळखणारा असा खेळाडू आहे निलेश मोरे यांचं. या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम निलेशजी आपलं देखील. आणि आता वेसवी संघ. रोशन अक्षय लवकर फिल्डिंग लावायची आहे. संजय लवकर चला. अरुण मी विनंती करेन बॅटिंग करणारा संघ पन्हाळी संघ आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. मी हरिश्चंद्र फराटे यांना विनंती करतोय. देवारे स्टँडवर गेलात की तुम्हाला असं एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं की त्यांची हेअरस्टाईलनेच आपल्याला ओळखायला मिळतं की हरिदादांची ही रिक्षा आहे. ज्यांच्या रिक्षावर निश्चितपणे गेल्यानंतर तुम्हाला खूप काय असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामधली संस्कृती जपणारं, पाऊलखुणा जपणारं, संस्कृती जपणारं व्यक्तिमत्व हरिश्चंद्रदादा फराटे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मी हरिदादांना विनंती करतोय आपला सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण आमच्या प्रमुख व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. हरिश्चंद्र फराटे रिक्षा स्टँड देव्हारे म्हटलं तर निश्चितपणे ही रिक्षा तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. ज्या ठिकाणी सांगावी लागतच नाही की हरिदाची रिक्षा आहे. त्यांची हेअरस्टाईलच त्यांची ओळख आहे.
जे जे संघ आलेले आहेत त्यांनी आपली एंट्री फी जमा करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर कळवायचं आहे. टॉस झालेल्या पुढच्या मॅचचा शिपोळे तयार राहायचं आहे. तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे. आणि शांतीदूत 11 देवारे, योगेश फराटे, प्रशांत, आपण लवकरात लवकर जशी मॅच संपेल फिल्डिंगसाठी यायचं आहे. सो सलामीची जोडी प्रशांत यांना आपण पाहतोय आणि रोशन. सत्कार करूया. सचिनजी, हरिश्चंद्र फराटे दादा आलेले आहेत. रोशन नॉन स्ट्राईकला पर्पल ब्लॅकमध्ये आपण प्रशांतला पाहतोय. हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. हरिश्चंद्र दादा फराटे, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त व्यक्तिमत्व, जे स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्याने आपले योगदान दिलं देवारे गावासाठी. आणि वेगवेगळ्या स्पर्धा क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी ज्यांना आपण पाहतो, आलेल्या सर्व संघांचं, खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला, गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या षटक घेऊन बॉलर संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला प्रशांत. 18 बॉलमध्ये 46 करायचे आहेत ना, किती? 46. 18 बॉलमध्ये 46 म्हणजे 15 रन्स प्रति ओव्हर. आणि 15 म्हणजेच निश्चित 5 षटकार मारायचे. 6. पहिलाच बॉल, बॅक टू द बॉलर. फक्त 6 षटकारांची मॅच आहे. 17 बॉलमधले 6 षटकार आले, 36. आणि हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. अमर आहे, पंकज आहे. काल 2 बॉलला 6 असताना पंकजने 2 बॉलला 6 करून दाखवले केशीपाट्याच्या मैदानावर गणेश कोणच्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज संजय, राऊंड द विकेट. पुढचा बॉल आणि फुल टॉस. पहिला आला. आता उरलेले 5 मारायचे आहेत. हवा पण तिकडेच आहे. 2 बॉल 6. कॅल्क्युलेशन करावं लागेल. इफ यू आर प्लेइंग हिअर इन दिस धामणी सपाट, if you are chasing above 40, 45, 50, first of all you just calculate maximum sixers, then you can get closer on that. What a shot! Another sixer, whether out of the park, another back to back sixer. 2 आले, अजून 4 मारायचे आहेत. 45, 46 करायचे आहेत. 2 बॉल, 3 बॉल झालेत. धावसंख्या आपण पाहतोय 12. जी सुरुवात केली होती ज्या संघाने वेसवी, त्याला प्रतिउत्तर, त्याला चोख प्रतिउत्तर दिले जाते. आणि संजयच्या चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार. म्हटलं होतं प्रशांत, रोशन, अमर, पंकज 4 बॅटरना बॅटिंग करावी लागेल. तिघांना मिळून, चौघांना मिळून 6 मारायचे आहेत. 2 मारलेत प्रशांतनेच. पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. संजय, ओ चांगला बॉल, चांगला बॉल. यष्टीरक्षक अक्षय करतोय. शॉट किपिंगला आले, पुढे आलेत. 4 बॉल, धावसंख्या 12. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या अजून 2 बॉलमध्ये किमान 4 ते 5 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे. एक जर ओव्हर 15-16ची आली तर मॅच इज ऑन. आणि इथे शेवटच्या 6 बॉलला देखील 10-15 तुम्ही डिफेंड करताना बॉलरना खूप मोठी कसोटी असणार आहे, कारण बाउंड्री जवळ आहेत. पुढचा बॉल, खाली राहतोय बॉल, खाली राहतोय आणि बाद. 5 बॉल 12. काय कमबॅक करतोय. जसं पाहिलं संजयने, अक्षय पुढे आले, मागे टपला यष्टीरक्षक आणि निश्चितपणे उधळला डाव. विजय भागडे यांचं हार्दिक स्वागत. या संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. काल भागडेवाडी अ आणि ब संघ आपल्याला गणेश कोणच्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले पाहिले. भागडेवाडी संघ, शरद भागडे देखील जर ही स्पर्धा मुंबईवरून पाहत असाल लाईव्ह तर आपलं देखील हार्दिक स्वागत. 2001, 2002, 2003 या 3 वर्ष मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती आयोजित विल्सनच्या मैदानावर फायनल खेळलेला संघ. खूप चांगली जबरदस्त कामगिरी त्या सर्व खेळाडूंची. या ठिकाणी घनश्यामला आपण ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. ऋतिकला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नानू अन्नू पण आलेले आहेत आणि मनोज बागडे हे देखील आलेत. त्यामुळे कित्येक असे खेळाडू आहेत जे संघासाठी आपलं योगदान देतील. प्रदीप देखील. मी विजय बागडे यांना विनंती करतोय आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण आमच्या प्रमुख व्यासपीठाजवळ यायचं. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. ऑफ स्टंप शफल होऊन खेळायला गेले. या बॉलवर कंपल्सरी 2-3 पाहिजे होते, म्हणजे पुढच्या एका कुठल्या तरी ओव्हरमध्ये तुम्हाला 17 ते 18 धावा करावे लागतील. बघा 2 षटकार आले होते. आपल्या मंडणगड तालुक्यातील लेजंड प्लेयर जसं नरेश पातेरे, महेश पातेरे यांचे बंधू आहेत, जे कॅप्टन देखील होते मंडणगड तालुक्याचे. सचिन माळी, मंगेश बोत्रे आणि त्याच शर्यतीमध्ये, त्याच पंक्तीमधला, त्याच जनरेशनचा खेळाडू, एक लेजंड क्रिकेटर. वय वर्ष 45+ असले तरीसुद्धा आजही ते क्रिकेट खेळत आहेत. विजय भागडे यांचा सत्कार सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आयोजक या स्पर्धेचे इरा स्पोर्ट्स आयोजित इरा स्पोर्ट्स चषक 2026च्या निमित्ताने आयोजक सचिन घागरूम यांना विनंती करतोय आपण विजय भागडे
यांचा सत्कार आणि सन्मान करायचा. नुकतंच या स्पर्धेला उपस्थिती आणि संघ उमरोली निलेश मोरे या साहेबांचा आपण सत्कार सन्मान केला आणि ज्यांच्याबद्दल मी म्हटलं की ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे. आज आपण पाहत आहोत विजय भागडे स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. मंडणगड तालुक्यातील असा खेळाडू ज्याने निश्चितपणे एक काळ गाजवले. लेदर क्रिकेट देखील ते खेळलेले आहेत. सोहम, स्क्रीनवर आपण विजय बागडे यांचा सत्कार सन्मान पाहत आहोत. मंडणगड तालुक्यातील एक लेजंड टेनिस क्रिकेटर, लेदर क्रिकेट देखील ते खेळलेत. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा साईड आर्म स्पेशली राहुल सावंतला तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्याबरोबर जे लेदरचं क्रिकेट खेळलेत. नानावडी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, जशी इंदुजा हॉस्पिटल यांच्या काही क्रिकेट टुर्नामेंट असतात, कॉर्पोरेट क्रिकेट असतात, टाईम शील्ड जे आपण पाहतो आणि त्यासाठी देखील योगदान. जसं अजय माळी पालेकोणचे खेळाडू ज्यांना ती संधी मिळाली होती. विजय बागडे, अजय माळी, सचिन माळी, त्यानंतर मंगेश बोत्रे, नरेश पातेरे, दामोदर बोरले, नरेश बोरले, रामदास पोस्तुरे, त्यानंतर निश्चितपणे गोठल जे लोकरवणचे खेळाडू, उंबरशेत, त्यानंतर वासुदेव बांद्रे, सर कित्येक खेळाडू ज्यांनी वेगवेगळ्या संघांसाठी आपलं योगदान दिलं. अक्षय एक जबरदस्त गोलंदाज. काय ॲक्शन आहे बघा, रिदम जबरदस्त, स्मूथ ॲक्शन. आणि या ठिकाणी मिसफिल्डिंग होते. 2 धावा पूर्ण केल्या. सामेर त्या ठिकाणी पोहोचते. तिसऱ्या धावसाठी आणि तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 धावा पूर्ण. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 15. फक्त उर्वरित 11 बॉलमध्ये अजून 4 षटकार मारायचे आहेत आणि ते कॅल्क्युलेशन या ओव्हरला आणि पुढच्या ओव्हरला. जसं मी मगाशी कॅल्क्युलेशन म्हटलं की अमर जाधव, पंकज वेलकर, रोशन आणि प्रशांत या चौघांना मिळून ते 6 षटकार मारायचे. त्यातले 2 प्रशांतने मारले होते. उर्वरित 3 बॅट्समनवर जबाबदारी, मात्र तितकीच जबाबदारी गोलंदाज अक्षयवर राहील या सामन्याचं गणित बदलण्यासाठी. राईट ऑन ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हवेमध्ये उंच मारलेला फटका नाही, मिसटाईम स्ट्रोक आणि आउट. बघूया या ठिकाणी बॉल पंच या ठिकाणी पाहतायत. नाही, पंचांचा इशारा अजून नाही आलेला आहे. रनआउट झालेले आहेत, मात्र रनआउट बाद आहेत आणि बॉल चेहऱ्याला मला वाटतं लागलेला आहे. बॉडी थोडंसं ओके वाटतंय का बघा. पाणी घेऊन जा तिकडे लवकर, पाणी घेऊन जा, चूळ भरू द्या त्याला. बघा काय ॲक्शन आहे अक्षयची. पाणी घेऊन जा. पहिला बॉल छान होता, फक्त बॉलरने बॉल टाकल्यानंतर अक्षय रागावला का? कारण पहिल्या बॉलवर मिसफिल्डिंग झाली आणि अक्षयने ज्या प्रकारची बॅटिंग केलेली अक्षयने सांगितलं मॅचमध्ये तुम्ही राहा, आणि मिसफिल्डिंग झाल्यामुळे अक्षय पहिल्याच बॉलवर चिडला होता. कारण ज्या ठिकाणी 3-1-2 होत्या त्या ठिकाणी 3 गेल्या. दुसऱ्या बॉलवर त्याने माघारी पाठवलं रोशनला. नवीन बॅटर विनायक विनू. चांगली बॉलिंग अक्षय करतोय. पुढचा बॉल चांगला बॉल, विश यष्टी रक्षाकडून चूक होते. बघूया पंचांचा इशारा या ठिकाणी. बॅट लागलेली आहे, येस, त्यामुळे बॅटने 1 धाव मिळते. कुठल्या प्रकारचं बाईज नाही आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या अकाउंट ओपन करतोय विनायक स्वतःचं. संघाची धावसंख्या 16. 3 बॉल झालेले आहेत. अजून 9 बॉलमध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 30. समोर मारलेला फटका, खेळाडू खूप लांब आहेत. झेल चांगला, क्या बात आहे, काय बनवलाय बघा. आणि अमर बाद होतोय. सुंदर पद्धतीने बनवलाय, सुंदर झेल. यश मिळतंय अक्षयला, यश मिळतंय वेशवी संघाला. महत्वाची विकेट मिळालेले. 8 बॉल, धावांची गरज आहे 30. 8 बॉल 28, 8 बॉल 30 म्हटलं तर तुमच्या समोर डोळ्यासमोर नेहमीच विराट कोहलीला आपण पाहिलं अगेन्स्ट पाकिस्तान. मात्र लक्षात ठेवा, याच मैदानावरचा क्रिश सचिन गागरूम याने नुकतीच वडवलीची स्पर्धा झाली. पहिल्या मॅचमध्ये 8 बॉलला 28 धावांची गरज असताना 4 षटकार ठोकले होते आणि मॅच संपवली होती. समोरच्या संघाला दापोलीच्या वाटलं पण नव्हतं की आम्ही अशा पद्धतीने मॅच हरू. मात्र त्या संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. खमंग मंडवकर वडापाव, किंवा आपण जर पाहिलं तर देव्हारेमध्ये आलात आणि तुम्ही वडापाव नाही खाल्लात
तर ते शक्यच नाही. जसं मंगळवारचा बाजार भरतो जो आमच्या या परिसरातील देवार या ठिकाणी, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहणार आहोत, जे सन्माननीय विजय शेठ गागरुम यांकडून 21,111 21,000 पहिलं पारितोषिक. ओ बॉल खाली राहतोय, बघूया पळून किती येत आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली. विनायक जाणार का तिसऱ्या बॉल साठी? आणि तिसरा चौथा बॉल होता ना, पाचवा बॉल होता बघा, पाचवा बॉल होता. तिसऱ्या धावेसाठी पोहोचू शकले मात्र 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 18. अजूनही सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 28 बॉल बाकी आहे. 7 बॉल 28 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर आहेत पंकज वेलकर. चला बाउंड्रीच्या बाहेर या. प्रथम पारितोषिक 21,000 रोख, द्वितीय पारितोषिक 11,000 व चषक वेद अनिल बोत्रे यांच्याकडून. आणि आता मात्र संधी, अजून एक झेल सुटलेला आहे. 2 धावा. विनायक जाणार का तिसऱ्या धावेसाठी? तिसरी धाव देखील आपण पाहतोय. पंकज या ठिकाणी बाद होत आहेत. पंकज की यस, किती टोटल? 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 26 करायचे आहेत 6 बॉल मध्ये. दिवस खेळलेले आहेत पॉइंटच्या दिशेने. मागे बॉल जातोय आणि चौकार, नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. विनायक त्या राऊंड द विकेट. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, पॉवरफुल हिट. बॉल हवेने जाणार, फक्त तुम्हाला बॉल बॅटवर घ्यायचा आहे. म्हणून म्हटलं होतं प्रशांत जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा फक्त 6 मारायचे आहेत. बघूया मॅच बनवतोय का. धावसंख्या पुढे सरकते, टोटल 32. 3 बॉल 14. मॅच येऊ शकते. थँक्यू डीजे. तीन बॉल 14 धावांची गरज. विनायक पनळी कमबॅक करणार का. पुढचा बॉल. ओ पुढे आले होते, हवा आली होती, संधी मिळाली होती. आणि बघा हवा जशी आपण पाहतोय धूळ उडते. आणि बघूया डीजेवाल्याने सांगूया, ही गुलाबी हवा वेड लावते मना. मात्र ही गुलाबी हवा नाही, थोडी वेगळी हवा आहे. आणि हवा या साईडला म्हणजे तुम्हाला समोर लॉंग ऑन मिड विकेटला षटकार जाणार, स्क्वेअर लेगला षटकार जाणार. फक्त बॉल बॅटवर घ्यायचा आणि बाहेर फेकायचा आहे स्ट्रोकला. ऑफ स्टंपच्या बाहेर आले, शफल केले आणि स्वतःची विकेट गमावली. बाद. 1 बॉल, धावांची गरज आहे 14.
चला शांती दूत 11 देवारे तयार राहा. एका लाईन मध्ये यायचं आतमध्ये. संकेत रुके आपला संघ, योगेश फराटे, प्रशांत खैरे, अनुज तांबे. मी विनंती करेन आमच्या शिपोळेच्या संघाला अहमद साहिल लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. यानंतर